तर आपण इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री हा टॉपिक बघत होतो. आपला टॉपिक संपलेला आहे, पण आपण त्याच्यावरचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. न्यूमरिकल्स हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन असा आहे न्यूमरिकल्समधला. हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देअर इन ईच ऑफ दी फॉलोइंग क्वांटिटीज. इथे मी क्वेश्चन्स लिहिलेले आहेत, म्हणजे इथे काही फिगर्स लिहिलेले आहेत, त्यावरून तुम्ही सांगणार आहात सिग्निफिकंट फिगर किती आहेत या नंबर्समध्ये. ओके, आता इथे बघा 45.26 फीट हे काय आहे, पुढचे मी इथे युनिट लिहिलेले आहेत. आता बघा आपला जो रूल आहे, म्हणजे सिग्निफिकंट फिगर जेव्हा मी घेतला तुमचा पॉईंट, तेव्हा तुम्हाला मी त्याचे काही रूल्स सांगितलेले होते. ते रूल्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आणि त्यावरून तुम्हाला सिग्निफिकंट फिगर किती आहेत हे तुम्हाला तिथे मांडता येईल. ओके, तर तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं रूल्स तुम्हाला माहीत असले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला सिग्निफिकंट किती आहेत, सिग्निफिकंट फिगर किती आहेत हे अचूक तुम्हाला लिहिता येईल. ओके, तर बघा इथे मी फर्स्ट फिगर जी लिहिलेली आहे तिथे काय आहेत, ऑल आर दी नॉन झिरोज. ओके, सो ऑल नॉन झिरोज असतील तर ऑल नंबर्स आर दी सिग्निफिकंट. ओके, काय असतील, सगळे सिग्निफिकंट फिगर्स असतील असं आपण फर्स्ट रूलमध्ये म्हटलेलं. आता बघा इथे काय आहेत, सगळे नॉन झिरोज आहेत, सो ऑल आर दी सिग्निफिकंट फिगर. सो मी ते सिग्निफिकंट फिगर असं शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही तसं लिहायचं नाही आहे, मी शॉर्टमध्ये लिहिते. सिग्निफिकंट फिगर किती असतील, मग 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर असतील. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट फिगर बघणार आहोत. बघा ही मी फिगर इथे लिहिलेली आहे. आता मी जेव्हा एक रूल त्याच्यामध्ये सांगितला तेव्हा काय सांगितलेलं, जर एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये जर फिगर असेल तर त्याच्यामधले त्या फिगरमधले जे सगळे नंबर्स असतील तर ते काय असतात, ऑल आर दी सिग्निफिकंट. आता इथे बघा हे काय असतील, 0 आणि 1 हे दोन इथे फिगर्स आहेत, सो सिग्निफिकंट फिगर किती असतील, देअर इज 2 सिग्निफिकंट फिगर. ओके, त्यानंतर नेक्स्ट फिगर बघा. आता मी जो सेकंड रूल तुम्हाला सांगितलेला सिग्निफिकंट फिगरमधला, आता इथे बघा जर इथे नॉन झिरोज आहेत, नॉन झिरोजच्या जर लेफ्ट साईडला झिरोज असतील तर ते काय असतात, नॉट सिग्निफिकंट असतात. ओके, सो इथे सिग्निफिकंट फिगर किती येणार आहेत, सिग्निफिकंट फिगर इज इक्वल टू 2. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे काय आहे तर एक्सपोनेन्शियल नोटेशन आहे. ऑल फिगर्स आर दी सिग्निफिकंट फिगर्स. सो किती आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील तर 5 असतील. मी जेव्हा सिग्निफिकंट फिगर तुमचा पॉईंट घेतला तेव्हाही आपण बरेच एक्झाम्पल पाहिलेले होते. ओके, हे तुम्हाला माहीत असावं म्हणून हे मी पुन्हा घेते एक्झाम्पल्स. आता इथे बघा 52.0. ओके, मी काय सांगितलेलं तेव्हा नॉन झिरोच्या नंतर जर डेसिमल पॉईंट असेल, ओके, राईट साईडला जर डेसिमल पॉईंट असेल आणि त्याच्या पुढे जर नंबर असतील, ओके, झिरोज असतील, तर ते काय असतात, सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. ओके, म्हणजे नॉन झिरोच्या जर राईट साईडला डेसिमल पॉईंट नंतर जर झिरोज असतील तर ते काय असतात, सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. आता इथे बघा किती असतील सिग्निफिकंट फिगर, म्हणजे 1 2 3. ओके, देअर इज 3 सिग्निफिकंट फिगर. आता इथे जो डेसिमल पॉईंट नंतर जो झिरो असतो तो लिस्ट काउंट तुम्हाला दाखवतो, सो आपल्याला हा सिग्निफिकंट फिगर म्हणून काउंट करावाच लागतो. ठीक आहे, इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील तर 3 सिग्निफिकंट फिगर. त्यानंतर बघा इथेही तसंच आहे, नॉन झिरोच्या जर राईट साईडला डेसिमल पॉईंट नंतर झिरो असेल तर ते सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट केले जातात. ओके, पण तेव्हा असाही एक रूल सांगितलेला, जर नॉन सिग्निफिकंट फिगर असतील, ओके सॉरी नॉन झिरो जर असतील आणि जर राईट साईडला झिरोज असतील, म्हणजे डेसिमल पॉईंट नसेल, म्हणजे इथे बघा सपोज मी इथे एक्झाम्पलच लिहिते. ओके, सपोज मी हे असं लिहिलं एक्झाम्पल. ओके, आता बघा हे मी नॉन झिरोज इथे नंबर्स लिहिलेले आहेत, त्याच्या जर राईट साईडला झिरोज असतील तर ते काय असतात, नॉट सिग्निफिकंट असतात. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती असतील तर 2 सिग्निफिकंट फिगर असतील. इथे किती आहेत बघा, डेसिमल पॉईंट नंतर जे येणारा झिरो आहे तोही सिग्निफिकंट फिगरमध्ये पकडला जातो, कारण तो काय करतो, लिस्ट काउंट दाखवतो. ओके, सो सिग्निफिकंट फिगर किती असेल इथे, 1 2 3 4. ओके, देअर इज 4 सिग्निफिकंट फिगर्स. आता आपण त्यानंतर राऊंडिंग ऑफ बघितलं, आपण त्याच्यावरचेही काही एक्झाम्पल बघणार आहोत. मी इथे क्वेश्चन लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. राऊंड ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज टू टू सिग्निफिकंट फिगर्स. ओके, म्हणजे तुम्हाला एखादी फिगर देतील, तुम्हाला राऊंड ऑफ करायला सांगतील, म्हणजे तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ करायला सांगितलेलं आहे इथे. ओके, आता इथे आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे 25.55 ml. ओके, इथे तुम्हाला युनिट दिलेलं आहे याचं. आता इथे टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत काय करायचं, राऊंडिंग ऑफ करायचं आहे. म्हणजे कुठपर्यंत, इथपर्यंत राऊंडिंग ऑफ करायचं आहे. आता राऊंडिंग ऑफ करताना काही रूल्स आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला फर्स्ट रूल मी असं सांगितला, 5 किंवा 5पेक्षा जास्त जर फिगर्स असेल, ओके, फिगर असेल, तर काय करणार तुम्ही, इथे एक ॲड करणार आधीच्या फिगरमध्ये. ओके, आता इथे बघा, इथे तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलेलं आहे. त्याची जी नेक्स्ट फिगर आहे बघा 5 आहे, म्हणजे 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय करणार, आधीच्या फिगरमध्ये 1 ॲड करणार आहात. म्हणजे इथे राऊंडिंग ऑफ करून ॲन्सर काय येईल बघा, 26 ml. ओके, म्हणजे तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत, म्हणजे इथपर्यंत राऊंडिंग ऑफ करायचं आहे. जो नेक्स्ट फिगर आहे, जी नेक्स्ट फिगर आहे ती बघा 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर जी आधीची फिगर आहे त्याच्यामध्ये 1 तुम्ही ॲड करणार आहात. ओके, नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूया. 0.00254 मीटर. ओके, इथे एक एक लिहिते आहे. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ करायचं आहे. आता हे जे मी इथं फिगर लिहिली आहे त्याचं एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये मी ती फिगर लिहिते. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मी काय करणार आहे, राईट साईडला शिफ्ट करणार आहे. ओके, म्हणजे मी इथपर्यंत शिफ्ट करते बघा, 2.54. ओके, इंटू 10⁻⁻3. आता तुम्हाला मी रूल सांगितले बघा, इफ यू मूव डेसिमल टू दी राईट, एक्सपोनेन्शियल बिकम्स ए निगेटिव्ह. ओके, जर तुम्ही डेसिमल राईट साईडला मूव केला तर एक्सपोनेन्शियल काय येईल, तुमची निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. तर हा जो डेसिमल आहे तुम्ही जर लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, आता इथे बघा मी शिफ्ट केलेलं आहे, तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत इथे राऊंडिंग ऑफ सांगितलेलं आहे करायला. आता इथे जर बघा, नेक्स्ट जो डिजिट आहे, नेक्स्ट जी फिगर आहे तो काय आहे, 5पेक्षा कमी आहे. सो तुम्ही हे काय ठेवणार आहात, ॲज इट इज ठेवणार आहात. सो राऊंडिंग ऑफ करून ॲन्सर काय येईल, 2.5 × 10⁻³ मीटर. ओके, हेच तिथे ॲन्सर येईल. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 1.491 × 10⁻5 मिलीग्रॅम. इथे बघा एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. आता तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ करायला सांगितले, म्हणजे तुम्ही इथपर्यंत राऊंडिंग ऑफ करणार आहात. आता ही जी नेक्स्ट फिगर आहे ती 5 किंवा 5पेक्षा जास्त आहे. सो तुम्ही आधीच्या फिगरमध्ये काय करणार आहात, 1 ॲड करणार आहात. सो इथे काही 1.5 × 10⁻5 मिलीग्रॅम. ओके, हे राऊंडिंग ऑफ करून ॲन्सर येईल. बघा, राऊंडिंग ऑफ सांगितले करायला, तुम्हाला टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितले करायला. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. मी सपोज असेल इथे 199 ग्रॅम. ओके, मी हे असं एक्झाम्पल लिहिलं. आता याच्यामध्ये बघा मी हेच एक्झाम्पल हे असंही लिहू शकते, 0.00. ओके, हेच आहे ॲन्सर. तसंच मी काय केलं, हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मी लेफ्ट साईडला शिफ्ट केला. ओके, म्हणजे मी 1 2 ओके 2 डिजिट मी शिफ्ट केला डेसिमल पॉईंट. सो काय येणार इथं, 1.99 × 10⁻² असं येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथे, टू सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलं, म्हणजे इथपर्यंत. आता ह्याचा जो नेक्स्ट डिजिट आहे ती 5 किंवा 5पेक्षा जास्त आहे. सो आधीच्या तुम्ही डिजिटमध्ये 1 ॲड करणार आहात. सो जर तुम्ही इथे 1 ॲड केलं तर ॲन्सर काय येणार आहे, 2.0 × 10⁻² ग्रॅम. ओके, काय एकक असेल ते, हे ॲन्सर येईल राऊंडिंग ऑफ करून. ओके, आता इथे काय करणार आहोत, नेक्स्ट क्वेश्चन असाच आहे, सेम आहे. राऊंड ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज टू 3 सिग्निफिकंट फिगर. ओके, टू 3 सिग्निफिकंट फिगर, म्हणजे तुम्हाला 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ करायचं आहे. त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल लिहिते, म्हणजे तुम्हाला इथे राऊंडिंग ऑफच करायला सांगितलेलं आहे.
सपोज मी असं लिहिलं 1.43 सेंटीमीटर क्यूब. ओके, आता तुम्हाला 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलंय. सो आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे 1.43 सेंटीमीटर क्यूब. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 458 इंटू 10⁻² सेंटीमीटर. ओके, 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितले करायला, म्हणजे इथपर्यंत. आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे. तुम्हाला असे ही क्वेश्चन देतील, एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये व्हॅल्यू देतील आणि सांगतील राऊंडिंग ऑफ करा 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत. तर तुम्ही गोंधळून जाल. काय करायचं तुम्हाला, हेच इथे आन्सर आहे. ओके, MCQ मध्ये असेही क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण फिगर दिलेली आहे तुम्हाला 0.039. ओके मीटर. ओके, असं मी इथे युनिट लिहिते त्याचं. आता तुम्हाला 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलंय करायला. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मी 2 डिजिट शिफ्ट करते. ओके, म्हणजे काय येणार आहे 3.9. ओके, इंटू 10⁻². मी काय केला, हा जो डेसिमल पॉईंट आहे तो राईट साईडला शिफ्ट केला, म्हणजे एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे 10⁻². ओके, त्यानंतर बघा इथे तुम्हाला 3 सिग्निफिकंट फिगर पर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलंय. सो मी हे असंही लिहिणार 3.90 असं येऊ शकतं इंटू 10⁻², म्हणजे राऊंडिंग ऑफ करून आन्सर काय येणार आहे, हे येणार आहे आन्सर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया 6.398 इंटू 10⁻³ किलोमीटर. ओके, असं एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा इथे तुम्हाला राऊंडिंग ऑफ 3 डिजिटपर्यंत सांगितलंय करायला. आता इथे 3 डिजिटपर्यंत जर राऊंडिंग ऑफ केलं तर नेक्स्ट जी फिगर आहे ती 5 किंवा 5पेक्षा जास्त आहे. तर तुम्ही आधीच्या फिगरमध्ये काय करणार, 1 ॲड करणार आहात. ओके, सो आन्सर काय येणार आहे 6.40 इंटू 10⁻³ किलोमीटर. ओके, असं आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट बघा 1.79 इंटू 10⁻² ग्रॅम असं दिलेले युनिट दिलेलं आहे. आता तुम्हाला 3 डिजिटपर्यंत 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलं करायला. सो आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे 1.79 इंटू 10⁻² ग्रॅम. हेच आन्सर येणार आहे. त्यानंतर आपण अजून एक्झाम्पल्स बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल ओके काय असेल 42150. ओके, आता इथे तुम्हाला 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितले करायला. सो मी ही जी व्हॅल्यू दिलेली आहे ती मी अशी लिहिते 42150.00 अशी व्हॅल्यू लिहिली. ओके, सेम आहे. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मी लेफ्ट साईडला शिफ्ट करते, म्हणजे 4.2150. ओके, इंटू 10⁻². लेफ्ट साईडला जर शिफ्ट केला तर एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आता किती डिजिट मी डेसिमल शिफ्ट केला तर 4 डिजिट शिफ्ट केलेला आहे. ओके, सो हे असं येईल. त्यानंतर बघा तुम्हाला काय सांगितलंय 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलंय, म्हणजे इथपर्यंत सांगितलंय. आता इथे बघा 5 किंवा 5पेक्षा जर जास्त असेल फिगर, नेक्स्ट फिगर, तर आधीच्या फिगरमध्ये काय करणार तुम्ही 1 ॲड करणार. सो याच्यामध्ये 1 ॲड केला तर आन्सर काय येईल 4.22 इंटू 10⁻⁴, म्हणजे राऊंडिंग ऑफ करून आन्सर काय येणार आहे, हे आन्सर येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया 649.85. ओके, 649.85 असं इथे फिगर आहे. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मी इथे लेफ्ट साईडला शिफ्ट करते. ओके, म्हणजे 2 डिजिट मी इथे शिफ्ट करते. सो काय लिहिणार मी 6.4985 इंटू 10⁻². लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. ओके, आता इथे बघा 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलं आहे. आता नेक्स्ट जी सिग्निफिकंट फिगर आहे ती काय आहे, 5 किंवा 5पेक्षा जास्त आहे. तो तुम्ही इथे आधीच्या फिगरमध्ये काय करणार 1 ॲड करणार आहात. सो आन्सर काय येईल 6.50 इंटू 10⁻², म्हणजे राऊंडिंग ऑफ करून आन्सर काय येणार आहे, हे आन्सर येणार आहे. ठीक आहे, तर इथे आपण काय केलेलं आहे, राऊंडिंग ऑफ बघितलेलं आहे 3 सिग्निफिकंट फिगरपर्यंत. आधी काय बघितलं आपण, आधीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंडिंग ऑफ सांगितलं करायला, आणि त्याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही सिग्निफिकंट फिगर किती आहे ते काउंट केलं. असे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील परीक्षेमध्येही, असेच क्वेश्चन असतील.
आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. मी हा जो टॉपिक आहे त्याच्यावरचेच तुम्हाला न्यूमरिकल्स घेते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघा, फोर्थ क्वेश्चन आहे आपला. एक्सप्रेस दी फॉलोइंग सम टू appropriate number of significant figures. तुम्हाला काय करायचे, इथे सम करायचे. सिग्निफिकंट फिगर देतील, त्याची तुम्हाला सम करायला सांगितलेली. आता इथे एक्झाम्पल आपण बघूया. 2.3 × 10⁻³ ओके ml प्लस 4.44 × 10⁻⁴ ml प्लस 9.4 × 10⁻³ ml ओके प्लस 8.71 × 10⁵ ml. आता फर्स्ट जो रूल आहे तो काय आहे, तुम्ही काय करणार आहात, जी एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू आहे ती सेम करणार आहात. ओके, एक्सपोनेन्शियल बिकम्स ए सेम. आता तुम्ही काय करायचे, मी काय करते 10⁻⁴ करते प्रत्येकाचं. ओके, आता हा जो इथे डेसिमल पॉईंट आहे तो तुम्हाला काय करावं लागेल, लेफ्ट साईडला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे इथे काय होणार आहे, 10⁻⁴ होणार आहे. सो मी असं लिहिणार 2.23 × 10⁻⁴. ओके प्लस हे काय राहील, ॲज इट इज राहील 4.22 × 10⁻⁴. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे हा जो डेसिमल पॉईंट आहे तो मी लेफ्ट साईडला शिफ्ट करते. म्हणजे 0.94 × 10⁻⁴ प्लस काय आहे 8.71 × 10⁻⁴ काय आहे ते 5 आहे. 10⁻⁴ काय आहे ते 5 आहे. ओके, आता मी काय करणार आहे, डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट करणार आहे, तर मी राईट साईडला शिफ्ट करणार आहे. ओके, म्हणजे काय येईल 87.1 × 10⁻⁴ ml. ओके, इथे ml लिहायचं सगळीकडे तुम्ही ml. ठीक आहे. आता काय करणार, तुम्ही नंबर्सची सम करणार आहात. आता एक्सपोनेन्शियल जे आहे ते कॉमन आहे. ओके, एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू काय आहे, कॉमन आहे. तुम्ही नंबर्सची सम करणार. सो मी असं लिहिते 2.23 प्लस 4.22 प्लस 0.94. हे जे नंबर्स आहेत त्यांची फक्त तुम्ही सम करणार आहात. फर्स्ट आपला रूल काय होता, एक्सपोनेन्शियल बिकम सेम. आपण एक्सपोनेन्शियल सेम केले. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तुम्ही नंबर्सची सम करणार. ओके, आपण नंबर्सची इथे सम करणार आहोत. 87.1. ओके, इथे काय केलेलं आपण नंबर्सची सम केलेली आहे. आता ही जी सम करून म्हणजे 0.23 प्लस 4.22 प्लस 0.94 प्लस 87.1 ह्याची जर आपण सम केली इंटू 10⁻⁴ आहे. ओके, ह्याची जर आपण सम केली तर आन्सर काय येईल, 92.49 × 10⁻⁴ ml. ओके, हे आन्सर येईल. हे पण आपण एक्झाम्पल इथे बघितलेले, म्हणजे जेव्हा तुम्ही ऑपरेशन तुम्हाला ॲडिशन ऑफ सिग्निफिकंट फिगर करायला सांगितली तेव्हा मी हे तुमचं घेतलेलं आहे. तुम्हाला असेही क्वेश्चन विचारले जातील. ठीक आहे. त्यानंतर आपण सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. बघा, सबस्ट्रॅक्शनचंही एक एक्झाम्पल घेते मी. सपोज तुम्हाला असा क्वेश्चन दिलेला आहे इथे 319.5 ग्रॅम. ओके, युनिट दिलेलं आहे मायनस 20460 ग्रॅम मायनस 0.0639 ग्रॅम. ओके, मायनस 45.6429 ओके मायनस 4.170 ग्रॅम. ओके, ही तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता इथे तुम्ही काय करणार आहात, सबस्ट्रॅक्शन करणार आहात. आधी काय करा, हे जे मायनस मायनस होणार आहे ते प्लस होणार आहे, ते आधी तुम्ही मांडून घ्या. ओके, सो इथे काय होणार आहे, मायनस 20460 ओके प्लस. ओके, इथे काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे मायनस मायनस प्लस होणार आहे. सो कसं लिहिणार तुम्ही, हे मायनस असेल 0.0, हे प्लस होणार 0.0639 प्लस 45.642 प्लस 4.173
आता इथे हे काय येईल, मायनस येईल. हे काय येणार आहे, मायनस येणार आहे, -319.5. ओके, हे असं येईल. आता तुम्ही काय करा, यांची आधी सम करा आणि काय करा नंतर मायनस करा. इथे मायनस येईल. आता सम केल्यानंतर आन्सर काय येईल, 2509.8789 -319.5. ओके, ह्यांची सम केली तुम्ही आणि हे त्या सममधून काय करणार, हे तुम्ही मायनस करणार आहात आणि आन्सर काय येईल तर -02019.38 ग्रॅम. ओके, हे काय येईल तिथे तुमची सबस्ट्रॅक्शन येईल. ओके, काय केलं इथे तुम्हाला दिलेली आहे, सो मायनस येणार. आता तुम्ही काय करणार आहात, सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. सो इथे काय केणार, मायनस मायनस हे प्लस होणार. ओके, तुम्ही काय करणार, इथे मायनस साईन देणार आहात कारण तुम्हाला इथे मायनस सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. बघा, तुम्ही जर सबस्ट्रॅक्शन केली तर काय होतं, मायनस मायनस प्लस होतं. सो तुम्ही हे कंसात लिहिणार. ओके, सो मायनस मायनस काय झालं, हे प्लस झालं. त्यानंतर हे मायनस मायनस प्लस झालं, हे मायनस मायनस प्लस झालं, त्यानंतर हे मायनस मायनस प्लस झालं आणि हे जे प्लस आहे ते काय होणार आहे, लास्टला मायनस होणार आहे. सो मायनस, इथे मायनस साईन येईल आणि तुम्ही ह्याची आधी ॲडिशन करणार आणि त्यानंतर हे तुम्ही काय करणार, हे त्यातून सबस्ट्रॅक्ट करणार. म्हणजे हे जे आन्सर आहे त्यातून ही व्हॅल्यू तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार आणि आन्सर काय येईल, हे येईल. ओके, तुम्ही ही करून बघा. जर माझं थोडंफार जर चुकलं असेल फिगरमध्ये इकडं तिकडं तर तुम्ही बघा एक्झॅक्ट आहे का. ओके, तुम्ही सबस्ट्रॅक्शन करा. त्यानंतर आपण नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला न्यूमरिकल्स मधला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th क्वेश्चन. A student weigh an object which has an accepted mass of 200.00 gram. She record the mass of the object has 196.5 gram. What is her percent error? Okay, what is the percent error? ओके, तुम्हाला इथे पर्सेंट एरर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे आपण आन्सर लिहूया. आता गिव्हन मध्ये काय काय दिले ते तुम्ही लिहा. गिव्हन मध्ये काय काय लिहिलेलं आहे बघा. फर्स्ट तुम्हाला काय केलेलं आहे, एक स्टुडंट आहे बघा. तुम्ही एक्झाम्पल पुन्हा नीट वाचा. ए स्टुडंट वेट an object which has an accepted mass of 200.00 gram. She record the mass of the object has 196.5 gram. What is her percent error? ओके, म्हणजे तुम्हाला पर्सेंट एरर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता इथे बघा, तुम्ही काय करणार, गिवन आधी लिहा. गिवन मध्ये काय काय केलेलं आहे. एक स्टुडंट आहे, त्याने काय केलं, तुम्हाला इथे ॲक्सेप्टेड मास. ओके, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टचं ॲक्सेप्टेड मास म्हणजे काय दिलेली आहे, तुम्हाला ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, मास दिलेलं आहे एखाद्या ऑब्जेक्टचं. सो ती काय असेल, तुमची ट्रू व्हॅल्यू. ओके, सो मी इथे लिहिते ट्रू व्हॅल्यू इज इक्वल टू काय दिलेली आहे, ही ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे 200.00 ग्रॅम. ही ट्रू व्हॅल्यू दिली आहे. नेक्स्ट काय दिले तुम्हाला तर शी रेकॉर्ड दी मास ऑफ दी ऑब्जेक्ट हॅज 196.5 ग्रॅम. म्हणजे तिने रेकॉर्ड केलं मास, म्हणजे काय असेल, तुमची ऑब्झर्व व्हॅल्यू असेल. ओके, म्हणजे ऑब्झर्व जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे. ऑब्झर्व व्हॅल्यू इज इक्वल टू 196.5 ग्रॅम. ओके, ही काय आहे ट्रू व्हॅल्यू, ही काय आहे ऑब्झर्व व्हॅल्यू. So you know the accuracy expressed in terms of error. Okay, absolute error and relative error. रिलेटिव्ह एररलाच आपण पर्सेंटेज एरर असंही म्हणणार आहोत. ओके, सो आधी आपण काय फाइंड आउट करूया, ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करूया. जर तुम्हाला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला आधी ॲब्सोल्यूट एरर काढलं पाहिजे. ओके, ॲब्सोल्यूट एरर फॉर्म्युला काय आहे, ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व व्हॅल्यू
ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ओके, ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. आता तुम्ही ऑब्झर्व व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा, 196.5 मायनस, ओके, ऑब्झर्व व्हॅल्यू दिलेली आहे, मायनस काय करणार तुम्ही, ट्रू व्हॅल्यू करणार 200.00. ओके, सो तुमचा ॲब्सोल्यूट एरर काय येणार आहे, -3.5 ग्रॅम. ओके, याची जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केली तर -3.5 ग्रॅम काय येणार आहे, तुमची ॲब्सोल्यूट एरर येणार आहे. ओके, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, रिलेटिव्ह एरर काढणार आहात. आता मी हे रफ करते, इथे व्हॅल्यू ॲब्सोल्यूट एररची काय आली ती मी इथे लिहून घेते, 3.5 ग्रॅम. ओके, आता मी काय करणार आहे, इथे रिलेटिव्ह एरर काढणार आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो रिलेटिव्ह एरर. ओके, त्यालाच काय म्हटलेलं आहे, पर्सेंट एरर. ओके, पर्सेंट एरर म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू जी आहे ती पर्सेंटेजमध्ये मिळणार आहे, पर्सेंटेजमध्ये काढायला सांगितले, सो पर्सेंट एरर असंही म्हणतात त्याला. इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे जी आपण व्हॅल्यू आत्ता काढली ॲब्सोल्यूट एररची, ती ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100. ओके, हे पर्सेंटेजमध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे रिलेटिव्ह एरर, त्यालाच पर्सेंट एरर असंही म्हटलं जातं. आता बघा ॲब्सोल्यूट एरर काय आलेलं आहे, -3.5 डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू काय तुमची बघा इथे 200.00. ओके, इंटू 100 करणार आहात. आता ही जी काय करणार तुम्ही कॅल्क्युलेशन करून आन्सर काय येईल, -1.75%. ओके, म्हणजे तुमची पर्सेंट एरर काय येणार आहे तुमचा, -1.75% हा काय येणार आहे तुमचा पर्सेंटेज एरर येणार आहे. म्हणजे हे असं काढायचं आहे. त्यानंतर इथे आपण थांबूयात. नेक्स्ट जे न्यूमरिकल्स असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.